आज ना मी स्वतःचं डिटॅनिंग केलेलं हातांचं आणि फेसचं. तर ते डिटॅनसाठी मी डॉक्टर रिशेलची ही क्रीम वापरलेली. पण त्याआधी काय काय केलेलं तुम्हाला सांगते. इथं अवयांशने ना माहीत नाही का बरं, पण अचानक छोटीशी ना बाहेर काढलेलं खाल्लेलं आणि मी त्याचं साफ करायला गेली तर पण त्याचं म्हणणं आहे की ते मलाच साफ करू दे, म्हणून मी पिलो कवर आहे ना साफ करायला घेतली. मला असं वाटलं की ते होईल हाताने, पण त्याचा स्मेल तर काय येतच होतं. म्हणून मग मी विचार केला की अवयांचं पहिलं साफ करू आणि मग पिलो कवर काढून ते डायरेक्ट वॉशलाच टाकूयात. कारण संध्याकाळ झाले ना की हा सगळा पसारा घरामध्ये आजकाल होतोच. आणि अवयांश ना फक्त तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त त्याला माझ्या मागे मागेच करायचं आहे. मग त्याच्या काही वस्तू मी इथं हे करत होते. आता हा जो चार्ट आहे ना, हा पूर्ण चार्ट त्याने पूर्ण डिस्टर्ब करून टाकलेला, म्हणजे पूर्ण फाडलेला आहे. डायरेक्ट कॅलेंडर जसं असतं ना तसं मी चार्ट मागवला होता. म्हटलं कॅलेंडरसारखं तो ओपन करून करून हे करेल, पण तसं काही झालं नाही आहे. त्याच्यामुळं मग मी तरी पण आहे ना ते का अजून फेकला नाही आहे. म्हटलं कधी कधी त्याची आठवण आली तर त्याला बरं होईल वाचायला वगैरे. आणि इथं बघा माझ्यावरून माझ्या आणि बाळाचे कसे लाड. चला खाली खेळा. आमच्या दोघांची इथे लाड करून झाल्यानंतर ना मग अवयांशला अजूनच उत्साह येतो आणि म्हणतो ना की बापाने जर मुलाचे आणि त्याच्या आईचे जर छान लाड केलं ना की घर एकदम प्रसन्न राहतं आणि वातावरण पण एकदम भारी राहतं. तसं वरून मधून करतच असतो आणि अवयांश पण ते बघत असतो ना त्याला, तो पण ते मे बी त्याच्या फ्युचरमध्ये तसं त्याच्या आईशी किंवा त्याच्या बायकोला तसं करेल. चला हे तर जास्तच पुढची गोष्ट झाली. त्याच्यानंतर झाडून वगैरे करायला घेतलं, कारण दिवेबत्ती करायची होती आणि दिवे वगैरे करायच्या आधी ना मी झाडायला वगैरे घेतलं. तर इथे अवयांश ना मी काय करते त्याच्यामध्ये जास्त रस असतो, तर हे सगळं माझ्या मागे मागे करत होतो. आणि जेव्हा मी तुळशीच्या बाहेर दिवा लावते ना तेव्हा अवयांशला कळतं की इथं तिथं जाऊन जयबाप्पा करायचा आहे तुळशीचे. तो लगेच सगळं सोडून माझ्या मागे यायचं, असं तुम्ही बघू शकता. आणि लगेच मला म्हणत होता की चल. त्याच्यानंतर सगळं झालं आणि निघाली वॉकला निघाली. इथे वॉकसाठी मला आजकाल बराच छान उत्साह येतो. कितीही जरी थकलेली असेल ना मी वॉक स्किप करतच नाही. वरूनने ब्रेड सांगितलं म्हणून त्याच्यासाठी ब्रेड घेऊन आली आणि अचानक पाऊस आला म्हणून माझे सगळे केस ओले झाले की जे मी सकाळीच वॉश केलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आता संध्याकाळ आहे तर ड्रायर वापरलाच पाहिजे, म्हणून ड्रायर वगैरे वापरलं आणि छान केस आहे ना सुकवून घेतले. आणि मग त्याच्यानंतर मग आपलं डिटॅन वगैरे केलं. सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. आणि सगळं झाल्यानंतर मी मस्तपैकी फ्रेश झाली ती कशी बघा पुढे. चलो ब्लॉग इथे सेंड करते. बाय, टेक केअर.